हॅलो ब्युटिफुल पीपल. खूप दिवसांनी मी व्हिडिओ बनवते, खूप नाही म्हणजे 2-3 दिवसांनी. सो फायनली आपल्या इंस्टाग्रामवरती 29K झालेले आहेत. इग्नोर माय फेस बिकॉज माझ्या फेसवरती खूप जास्त पिंपल्स आलेत. थोडंसं माझं हार्मोनल इम्बॅलन्स झालंय माझं. सो मला हॉस्पिटलमध्ये पण जायचं आहे. 2 महिन्यापासून खूप जास्त पिंपल्स यायला लागलेत. सो ठीक आहे, आपले 29K झाले. सो सेलिब्रेशन वगैरे काय करणार नाही आहे, पण असंच नॉर्मली आम्ही फिरायला चाललोय. ओके, सो चला बाय. सो आज आम्ही चाललेलो आहे बाहेर, पण आमची गाडी खूप जास्त खराब झालेली म्हणून आम्ही गाडी वॉश करायला आलोय. पण माग ऑलरेडी एक गाडी अजून म्हणजे एक गाडी ते वॉश करतात, अजून एक गाडी नंबरला आहे, मग आमची गाडी. सो आज आम्ही सगळे माझ्या सिस्टर सोबत चाललोय फिनिक्सला. सगळ्यात आधी आपण रामेश्वरमला जाणार आहे नाश्ता करायला, बिकॉज आम्ही काहीच नाश्ता नाही केला. आणि मग जाणार आम्ही फिनिक्सला असंच फिरायला नॉर्मली. आणि ह्याला थोडीशी शॉपिंग करायची म्हणून ईस्ट काय वेस्ट साईड ना, वेस्ट साईडला जाणार आहे. ओके, सो चलो. तुमचं असं असते बहिणींचं दरवेळेस तिथं असायचे तेव्हा पण तसंच करायचे तुम्ही. दीदी ते चेंज करतात यार प्लॅन. सो गाईज आता दीदीचा फोन आलेला माझ्या बहिणींचा, तर त्यांचा प्लॅन वेगळा आहे. त्यांना जायचं FC रोडला तुळशी बागेत शॉपिंगसाठी आणि आम्हाला जायचं फिनिक्सला. सो आता तेच चाललंय, कुठे जायचंय काय करायचंय आता मलाच समजत नाही. हा चिडचिड करायला लागला. फिनिक्सला ना आपलं रामेश्वरमला जायचंय पहिल्यांदा. हा आधी रामेश्वरमला जायचंय त्यांना तू ते कशाला येते फिनिक्सला मग आपल्या सोबत. अरे तूच तर बोलला की तुला शॉपिंग करायची म्हणून वेस्ट साईडला. पण आधी आपल्याला याला जायचंय ना पण रामेश्वरमला. ते सेकंड होतं, आधी रामेश्वरमला जाऊन तिकडे जायचंय ना. ह्याचं असंच असते प्रत्येक वेळेस. माझ्या भडकू नको दे नाही तुला झापड. तुम्ही प्लॅन नाही करते व्यवस्थित. प्लॅन करायचाच नसतो, कारण प्लॅन केल्यावरती फ्लॉप होतं. म्हणून डायरेक्ट तोंड घ्यायचं आणि निघायचं. म्हणून मी प्लॅन करत नाही कधी. असंच व्हायला पाहिजे. फर्स्ट साठी खूप जास्त टाइम लागतोय. हा चिडचिड करायला लागला. आता बघा आमचा नंबर कधी येणार गाडी वॉशचा काय माहित. आणि आता वाजलेत 2 वाजलेत लिटरली. परत ट्रॅफिक नको लागायला म्हणून साठी तू बोलतो बाहेरूनच धू, फक्त आतूनच धू. काय चाललंय काय माहिती. एवढंच होतं, सकाळीच धुवून आणायची ना. आता चिडचिड करत बसलाय. आवाज नाही ना धुवून झालेली आहे. आणि गाडी धुता धुता आम्हाला 4 वाजलेत लिटरली. 3:59 झालेत आणि पाऊस पण यायला स्टार्ट झालाय. पण निघतो आम्ही आता. तरी पण ह्याचे प्लॅनच एवढे खराब असतात ना. ह्याला पहिलं गाडी धुवून ह्याला समजलं नाही, धुवून आणायची. नंतर बोलतो गाडी धुवायला जायचंय. मला कशाला घेऊन आलं इथे 1 तास वेस्ट केला माझा. हा आधी नाही धुवून आणता नाही येत तुला गाडी. बघ आता धुतली, पाऊस आला लगेच. सगळ्यात आता पोहोचले आम्ही. परत पेट्रोल टाकायला थांबलोय. अख्खा टाकी फुल होती आणि सगळी फिरून गाडीचं पेट्रोल अख्खं संपवलं. आता परत पेट्रोल टाकायला. आता 5 मिनिटावरती आहे फक्त रामेश्वरम. मला एवढं भूक लागली. पेट्रोल याच्यात आपण किती चालू शकतो, जाऊ शकतो. मग का टाकतोय ह्याला FC ला. मला माहितीये नाचलाय मग बसून. FC ला जायचं. आम्हाला रामेश्वरमच्या इकडं कुठंच पार्किंगला जागा नाही भेटत आहे. पहिली गोष्ट तर पार्किंगच नाही. पण इकडं पण सगळं जिथं 4 व्हीलर लावायला जागा आहे ना, तिथं सगळ्यांनी 2 व्हीलर्स घालून ठेवल्यात. तिथं कुठंच जागा भेटत नाही. आम्ही परवा इथगलो होता बघा. पार्किंगला जागा भेटली, गाडी निघते. तो हा मग आता इथं गाडी लावतो. काय जास्त गर्दी बघू शकतो. संडे असल्यामुळे गर्दी नाही, तर मी बसायला पण जागा नाही आम्हाला. संडे आम्ही इकडं बसतो येऊन. संडे ना म्हणून जास्त गर्दी आहे ना. ऑर्डर आलेली आमची. आधी काय घिपुडी राईस आला. ठेवीचं का आता काय इथं ठेवून खायला लागेल आपल्याला. पावसाला लागला. भातासोबत पण चटणी देतात ते लोक. तिला तर खायला नको तुला मला. पण मी आलेलो ना तेव्हा हे जे आहे ना, हे असं वाटत होतं की पुलावच आहे. पुलाव सकाळीच आमचं नाश्ता वगैरे करून झालेला आहे आता. आणि आता आम्ही गाडी घेऊन चाललोय. आणि हा बोलतो की FC रोडला जायचं. सो आता आम्ही FC रोडला जाऊ है ना. सो गाईज अगेन प्लॅन चेंज. म्हणजे जे फिनिक्सला जायचं होतं आता हा बोलतो की FC ला. आणि माझे जे सिस्टर्स आहेत ते ऑलरेडी FC ला पोहोचलेले आहेत. सो आता आम्ही जातो, बघतो. माझं तर काहीच काम नाही फालतूमध्ये. हा आत्ता मला बोलतो तुला
शॉपिंग नाही मला करायचीच नाही पहिली गोष्ट. पण मुद्दाम ह्याला जायचं म्हणून बोलते तुला शॉपिंग नाही करायची, कारण तिकडे पण वेस्ट साईज आहे वाटते काहीतरी. तर मग हा बोलते तिथंच जाऊया. तर बघूया काय होतं तिकडे जाऊन. बघूया काय होतंय तिथं जाऊन. काय होतंय तुला करायची ना शॉपिंग? गप्प बस मग. FC रोडला कॅन्सल. तुझा शॉपिंग करायची. पण मला करायचीच नाही, तू जबरदस्ती केली माझ्यावरती की कर, तू कर. मागाशी मला काय बोलली, मला कपडे नाही येत, मग तुलाच काय असं मी काहीच नाही बोलले पहिली गोष्ट. रिव्हर्स झाला राव. खोटारड्या. पुन्हा रिव्हर्स. पण माझ्याकडे तर पैसेच नाहीत बाबा. तू मला करून देत माल आहे, असशील तर मला ठीक आहे. मला माल भिकारी माल आहे मी, मला माल नाही. मला मला तुला सांगते खोटारडी. ये इकडे. काहीच मी फक्त असं गेलं ते क्लासच गप यार मिंजीच्या बोल ना. काय नाही आम्ही लय वाईट शॉपिंग करू. गाईज हाईट बघा, पटकन बघा. मी तर तशीच काढते तरी पण. गाईजला सांगितले मी सकाळी मला फोड्या आल्या. गाईजला मला तर वाटतं मला ना काय केलं तिखट येते नको लावू. सो गाईज आता 8:49 झालेत आणि आम्ही आता चहा प्यायला आलो इकडं. तिकडे तिथे ते उभा आहे, आम्ही इथं गाडी लावली आणि मी राहिलो. या पटकन बाहेर चल ना, पाणी घेऊ तिकडं. चल पटकन या ना, कोण नाही तर. अरे यार. तो काही चाय आणि बनमस्का खाऊन झालोय आणि आता आम्ही पाणीपुरी खायला चाललोय, कारण मी रात्री काय खाणार नाही. आता सीधा पाणीपुरी खाणार. ह्यांना सोडते जेवण माझ्या बहिणी त्यांना घरी आणि मीच जाते.